नमस्कार मित्रांनो आणि स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे नॉलेज हब. आणि 2025-2026 ही प्रक्रिया आता लवकरच चालू होईल. आणि त्याच्यासाठी तुम्हाला मी याच्या आधीचा जो व्हिडिओ बनवला आहे त्याच्यामध्ये सांगितलं आहे की तुम्हाला कुठली कुठली तयारी करायची आहे डॉक्युमेंट्सची, आणि ॲडमिशनचं फॉर्म सुरू व्हायच्या आत तुम्हाला कुठले कुठले डॉक्युमेंट्स हे रेडी ठेवायचे आहेत. दुसरी गोष्ट, ॲक्च्युली तुम्हाला ॲडमिशन भेटावं असं वाटत असेल तर काही गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवणं फार महत्त्वाच्या आहेत. जे लास्ट इयर 2024-25मध्ये जे आर टीचे ॲडमिशन्स झाले त्याच्यामध्ये बरेच जे विद्यार्थी होते त्यांचं जे स्टेटस जर तुम्ही बघितलं तर नॉट अप्रोच्ड असं आलं आहे. तर मे बी त्या पालकांना माहीतच नसेल आपला नंबर लागला आहे, की त्यांना कळलंच नसेल, कारण प्रोसेस ही फार लांबली होती आणि आजच्या व्यस्त जीवनामध्ये सारखं ट्रॅक करणं पण अवघड आहे. त्यामुळे मी वारंवार सांगत असतो की चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून आपल्याला हे नोटिफिकेशन ऑटोमॅटिक जशी काय अपडेट असेल आर टीमध्ये ती येत राहील तुमच्या फायद्यासाठीच आहे हे. तर तुम्ही ह्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. लास्ट इयर ज्यांनी पण सबस्क्राईब केला त्यांना नक्कीच फायदा झाला आहे. तुम्ही लास्ट कमेंट्स पण वाचून तुम्ही बघू शकता की त्यांना नक्कीच फायदा झाला आहे. तर यावर्षी आनंदाची बातमी अशी आहे की जे पण गरजू विद्यार्थी आहेत, जे जे पण विद्यार्थी आहेत ज्यांना खरंच गरज आहे, ज्यांचं खरंच उत्पन्न कमी आहे आणि ज्यांचं खरं सगळे डॉक्युमेंट्स खरे आहेत, त्यांना ॲडमिशन भेटण्याचे चान्सेस हे मॅक्सिमम आहेत. कारण बरेचसे फॉर्म रिजेक्ट पण होतात, काही खोटी माहिती दिलेली असते लोकांनी, त्याच्यामुळं ते फॉर्म स्क्रुटिनी होतात आणि त्यांचं रिजेक्शन देखील होतं. त्यामुळे तुम्ही जर मागच्या वर्षी बघितलं असेल तर मॅक्सिमम तुम्ही बघा, जे पण लोकं बरोबर होते, ज्यांनी बरोबर फॉर्म भरले, काही चुका नाही केल्या, त्यांना बरोबर ॲडमिशन भेटलेलं आहे. आणि कदाचित काही लोकं ज्यांचे लक्ष नव्हतं ते लोकं संकेतस्थळावर गेलीच नाही, कारण त्यांना कदाचित माहिती भेटली नसेल किंवा मग त्यांनी मे बी दुसरीकडे ॲडमिशन घेतलं असेल. त्यामुळे चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा. दुसरी बातमी की मागच्या वर्षी वेटिंग लिस्ट जर तुम्ही बघितलं, राऊंड 3पर्यंत ॲडमिशन हे झालेले आहेत आणि तरी देखील काही जागा ह्या खालीच दिसत होत्या. त्यामुळं जागा ह्या शेवटपर्यंत भरणं ही प्रोसेस मागच्या वर्षी चालूच होती आणि मॅक्सिमम लोकांना ह्या जागा वेटिंग लिस्टवाल्यांना देखील मिळालेल्या आहेत. त्यामुळे अपडेट्स तुम्हाला अपडेट्स माहिती पाहिजे, तुम्ही अपडेटेड पाहिजे आणि तुम्ही सारखं तुम्हाला जे पण तुमचं जर तुमचं फर्स्ट यादीत नाव आलं असेल तर तुम्ही नक्कीच लगेच ॲडमिशन घेऊ शकता. पण वेटिंगमध्ये असेल तरी होप्स हारायचे नाही आहे, कारण मागच्या वर्षी बऱ्याच लांब वेटिंग यादीपर्यंत ॲडमिशन झालेले आहेत आणि बरेचसे वेटिंग लिस्टवाले कन्फर्म झालेले आहेत. त्यामुळे यावर्षी देखील आता ॲडमिशनची प्रोसेस लवकर सुरू होईल आणि सगळे अपडेट आपण आपल्या चॅनलवर टाकू. आणि तुम्हाला जर काही प्रोसेसबद्दल माहिती पाहिजे असतील तर याच्या आधीचे व्हिडिओज तुम्ही बघू शकता माझ्या चॅनलमध्ये. त्याच्यामध्ये संपूर्ण माहिती दिलेली आहे की निकाल कसा बघायचा आहे, कुठल्या स्टेटसचा अर्थ काय असतो, कुठले डॉक्युमेंट्स हवे असतात, कसली तयारी करायची असते. हाच खरा आत्ता 2 महिन्याचा जो कालावधी आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला सगळे डॉक्युमेंट्स व्यवस्थित जे लागणारे आहेत ती असणं गरजेचं आहे. कारण तुमचं आधार कार्ड झालं किंवा तुमचा रहिवाशी पुरावा झाला किंवा इतर कुठले डॉक्युमेंट आहेत तर तुमच्याकडे अजूनही वेळ आहे, तर तुम्ही ती रेडी करून ठेवा. कारण बरेचसे डॉक्युमेंट हे जर तुमच्या फॉर्म भरायच्या आधीचे असणे गरजेचे असतात. तुम्ही एकदा ॲडमिशन झाल्यावरती डॉक्युमेंट किंवा ॲडमिशन म्हणजे तुमचा नंबर लागला आणि नंतर तुम्ही डॉक्युमेंट रेडी करायला गेलं तर ते ॲक्सेप्ट नाही होऊ शकत. त्यामुळं जे काय आहे तयारी करायची डॉक्युमेंटेशनची, तर हाच वेळ आहे डॉक्युमेंटेशनची तयारी करण्याचा. तर तुम्हाला आत्ता तयारीला लागणं फार महत्त्वाचं आहे आणि तुम्हाला वेळोवेळी अपडेट राहणं फार महत्त्वाचं आहे. तर तुम्हाला सारखं वेबसाईट झालं किंवा यूट्यूबच्या चॅनलच्या माध्यमातून ह्या माहिती भेटत राहतात. तर तुम्ही अपडेट नेहमी राहा
आणि जे माणसं किंवा जे लोकं अपडेट राहतात त्यांना यश भेटण्याचे चान्सेस हे मॅक्सिमम आहेत. आणि मागच्या वर्षीही तेच झालं आहे, की मागच्या वर्षी जे पण पालके अपडेटेड होते वेळोवेळी ते सगळे प्रोसेसला मॉनिटर करत होते, त्यांच्या मुलांचं 100% ॲडमिशन झालेलं आहे. आणि राउंड 3च्या पुढे पण ॲडमिशन झालेले आहेत. त्यामुळे बऱ्याच विद्यार्थ्यांनी याचा लाभ घेतला आहे आणि येणाऱ्या ज्या 2025-26 मध्ये जी प्रक्रिया चालू होईल, त्याच्यात पण बरेच विद्यार्थी आता अप्लाय करतील. तर त्यांचे देखील ॲडमिशन्स जे जेन्युइन लोकं आहेत, त्यांचे नक्की होऊ अशी माझी इच्छा आहे. त्यामुळे अपडेट राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि भेटूया आपण पुढच्या नवीन अपडेटेड व्हिडिओमध्ये लवकरच. धन्यवाद.